आपला आरेश ना जेडा झाला आहे, सगळा तोडातोड करते आणि ते काय करते ते पण तुम्हाला व्हिडिओ चॅट मी नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे नांदगावचं स्वागत करतो तुमचं डेली मिनी ब्लॉगचा दिवस 17. आज आपण आपल्या खारदांड्याच्या बंदरातून निघालेलं ते म्हणजे आपल्या पाटीलपाडा करत आपल्या वारिनपाड्याच्या बंदरामध्ये. कारण असंच फिरत होतो आज, कारण आज बोटीत गेलो नाही, त्यात बोललो थोडंसं फिरूया आणि लवकर तसंच करत आम्ही गेलो ते म्हणजे आपल्या वारिनपाड्याच्या बंदरामध्ये. वारिनपाड्याचा बंदर आहे ना मंडळी, हा खूप जुना बंदर आहे आणि ह्या बंदरामध्ये ना आता तरी रिनोव्हेशन झालं आहे. पूर्वी रिनोव्हेशन नव्हतं, पण हा सर्वात पहिला धक्का म्हणजे आपला हाच आहे. त्यात मंडळी आपण बोटी वगैरे बघितल्या आणि इकडे आलं ते आपल्या बोटीचं चाललेलं थोडंसं त्याला आपण रिनोव्हेशन करत होतो आणि बोटीची ही मागची बसायची जागा आहे ना त्याच्यामध्ये आपण पेटी बनवत होतो. तर त्यासाठी थर्माकोल जे आहेत ना ते सर्व त्यामध्ये तुकडे तुकडे करून टाकतो, जेणेकरून ना ते आपल्याला नंतर फायदेशीर ठरेल. ते सर्व झाल्यानंतर आपण आलो ते म्हणजे आपल्या खारदांड्याच्या बाजारामध्ये. इकडे बघतो तर सर्वांकडे मुशा वेगवेगळे मासे होते, त्यात एक बारकी खाजरी म्हणजे नाही करता 1 ते 2 किलोची एक खाजरीसुद्धा होती. आणि सोबत मंडळी ना बाकीचे लोक तुकडे वगैरे म्हणजे मच्छी तुकडे वगैरे कसे करतात तुम्हाला दिसून येतात. आपल्याच खेळणी होता, एकीकडे टोपलीत ठेवलेले असे चिबोरे फायरायला बघत होते. त्यातनं मंडळी आपले काकू ना कापत होती म्हणजे शिंगाला बेंडव आमच्याकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. हा मोठा डोलस, त्यानंतर बोई, हा आपला बाजाराचा व्ह्यू. जास्त नाही, लहानसाच बाजार आहे, पण इथे गर्दी असते कारण बाजार स्वस्त असतो. एकीकडे शिंगाल्यामध्ये अंडी येत होती. ही मंडळी शिंगाळ्यातली अंडी ना बरेच दिवसांनी मला बघायला भेटली. त्यात मोशा तर होत्याच, पण बऱ्याचशे मावरंसुद्धा होते, काटेळी, वडा, बोईट. आणि हा आपला बाजारातले काही कोल्ही एका बाजूला मावरं घेऊन बसलेल्या. मंडळी ह्यामध्ये ना सर्व तुम्हाला फ्रेश मासेच भेटणार, तुम्ही कधी या. त्याची प्राईस पण एकदम स्वस्त असते, एवढं नसतं. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. चला बाय बाय.